हैदराबादमधील भीतीजनक घटना। रिटायर सैनिकाने पत्नीला मारून अवशेष कुकरमध्ये उकडले। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। आज आपण एक अत्यंत धक्कादायक आणि भयानक प्रकरण जाणून घेणार आहोत आणि हे ऐकून तुमचा धीर तुटल्याशिवाय राहणार नाही, जे तेलंगणाच्या हैदराबादमधून समोर आलं आहे। एका माजी सैनिकाने आपल्या पत्नीची क्रूरतेने हत्या केली। तिच्या शरीराचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर त्या अवशेषांना एका तलावात फेकून दिले। हा संपूर्ण प्रकरण मिरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे। चला जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती। हत्येचा प्रारंभ। गुरुमूर्ती जो एक निवृत्त सैनिक आहे, त्याने 35 वर्षीय पुटावेकंटा माधवीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केले। माधवी आणि गुरुमूर्ती हे 10 वर्षापासून एकत्र होते आणि ते 2 मुलांसोबत जिलेलागुडा भागात राहत होते। गुरुमूर्तीने दावा केला की माधवी माहेरी नांदायला जाण्याचा आग्रह करत होती, यामुळे त्याच्यात वाद झाला आणि त्याने आपल्या पत्नीला मारून टाकलं। या घटनेनंतर माधवी घरातून बाहेर गेली आणि परतलीच नाही, असं त्याचं म्हणणं आहे। हत्येच्या नंतरचे घृणास्पद कृत्य। गुरुमूर्तीने पोलिसांना सांगितलं की त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर त्यांना जिलेलागुडा येथील एका तलावात फेकून दिले। या कृत्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। पोलिसांनी गुरुमूर्तीला अटक केली असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। या प्रकरणाचा तपास चालू आहे आणि अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे। वाद आणि हत्या। 16 जानेवारीला माधवी आणि गुरुमूर्ती यांच्यात किरकोळ वाद झाला होता। माधवी माहेरी नांदायला जाण्याचा आग्रह करत होती। गुरुमूर्तीने तिच्या आग्रहामुळे तिला नांदायला जाण्यापासून थांबवण्याच्या प्रयत्नात चिडून तिची हत्या केली। गुरुमूर्तीचा दावा आहे की माधवी घरातून बाहेर गेली होती आणि नंतर ती कुठेही सापडली नाही। पीडितेच्या आईने 18 जानेवारीला बेपत्ता व्यक्तीची तक्रार केली होती, ज्यामुळे या क्रूरतेचा उलगडा झाला। पोलिसांचा तपास। पोलिसांनी तपास सुरू केला आहे, परंतु माधवीचा मृतदेह अजूनपर्यंत सापडलेला नाही। पोलीस निरीक्षक नागराजू यांनी सांगितले की गुरुमूर्तीने मृतदेहाचे अवशेष उकळून पावडर तयार केली आणि ते तलावात फेकले। हे आरोप तपासले जात आहेत। या घटनेच्या तपासात पोलीस अधिक तपास करत आहेत आणि जास्त माहिती मिळवण्यासाठी काम करत आहेत। आरोपी गुरुमूर्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। मित्रांनो, हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणार आहे। एका माणसाने त्याच्या पत्नीच्या जीवनाचा संहार केला आणि तिच्या मृतदेहाचे अवशेष इतक्या क्रूरपणे नष्ट केले। या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।